हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट. सध्या खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल असं इयरकप म्हणजे हे नथची इयरकप. अतिशय ट्रॅडिशनल परंतु एकदम प्रीमियम असा लुक याचा येतो. तर हे नथचे इयरकप जे आहेत ते कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यासाठी वापरले गेलेलं मटेरियलसुद्धा वेगळं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला हे सगळं समजेल. तर इथे बघा, हा इयरकप बनवण्यासाठी आपण 20 गेजची वायर इथे घेतलेली आहे. कटरने आपण ती कट करून घेतलेली आहे. प्लायरने आपल्याला याला एक छोटं लूप बनवून घ्यायचं आहे. जसं आपण नथमध्ये छोटं लूप बनवतो तसंच यालासुद्धा इथं एक छोटं लूप बनवून घ्यायचं आहे. अगदी छोट्या साईजमधील गोल आकाराचं असं हे लूप बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर 0.3ची आपल्याला वायर घ्यायची आहे आणि या वायरमध्ये आपल्याला मोती 4 mmचे वापरायचे आहेत. आणि जसं आपण नथसाठी लूप बनवून घेतो मोत्यांचं, तसंच सेम इथं पण बनवून घ्यायचं आहे. या इयरकपसाठी मी वापरलेले जे मोती आहेत ते इथे सोरास्की मोती मी यूज केलेले आहेत. सोरास्की म्हणजे अगदी रिअल मोत्यांसारखा याचा लूक असतो आणि याचं शाईन पण खूप जास्त असतं. त्यामुळे अतिशय सुंदर आणि अगदी सोन्याची नथ आहे असं दिसतं. तर असे आपण मोती इथे यूज केलेले आहेत. एक मोती आणि त्यावरती 1 mmचा गोल्डन बीड आपण लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा मोती आपण यामध्ये ॲड करत आहोत. तर सेम याच मेथडने आपल्याला इतरही मोती इथं लावून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळी मोत्यातून वायर खेचताना अगदी दोन्ही मोती जे आहेत ते अगदी जवळजवळ आले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वायर खेचून घ्यायचे, जेणेकरून दोन्ही मोत्यांच्यामध्ये स्पेस राहता कामा नये. तर अशा प्रकारे आपण इथे 10 मोती सेम करून घेणार आहोत. 10 मोत्यांचे एक असं लूप रेडी झाल्यानंतर ह्या दोन्ही वायरला पकडून आपण याला पीळ देणार आहोत. पीळ दिल्यानंतर मध्ये आपल्याला इथं कुंदन ॲड करायचं आहे. तर कुंदन जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही डिझाईनचा किंवा कलरचा ॲड करू शकता. मी इथे प्रीमियम क्वालिटीमधील हा कुंदन इथे यूज केलेला आहे. हा ओरिजिनल पोलकी कुंदन आहे. तर इथे याची शाईन तुम्ही बघू शकता. तर हा कुंदन आहे तो मध्यभागी आपल्याला फिट करायचा आहे आणि त्यानंतर जी राहिलेली वायर आहे त्याने आपल्याला या मोत्यांभोवती रॅपिंग करून घ्यायचं आहे. 2-2 मोत्यांचं आपल्याला इथं रॅपिंग करायचं आहे. प्रत्येक रॅपिंगमध्ये एक पाठीमागचा मोती सोडून पुढच्यासोबत आपल्याला अशा पद्धतीने वायर रॅप करत करत आणायची आहे आणि पूर्ण याला कव्हर करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो नथचा आपण शेप बनवलेला आहे तो आपल्याला बेस वायरवरती आता जोडून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला रॅपिंगची जी वायर आहे ती बेसवरती अगदी घट्ट बांधून घ्यायची आहे. त्यातील 2 वायरमधील जी छोटी वायर आहे ती आपण वरच्या बाजूला अशा पद्धतीने गुंडाळून घेणार आहोत. अगदी घट्ट आपल्याला ही वायर गुंडाळून घ्यायची आहे. तर आपण अगोदरच आकार हा बनवून घेतलेला आहे, त्यामुळे हा आकार आपल्याला बेसवरती अगदी व्यवस्थित अरेंज करायचा आहे. त्याच्यासाठी अगदी नीट आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळं बांधून घ्यायचं आहे. तर ह्या कुंदनच्या बाजूने छोट्या छोट्या खाची आहेत, त्या खाचीमधून आपल्याला वायर पास करायची आहे. त्या कुंदनच्या खाचीमधून आपण रँडमली वायर पास करू शकतो. फक्त आपलं जे हे आकार बनवलेला आहे तो आपल्याला बेस वायरवरती अगदी घट्ट असा रॅप करून घ्यायचा आहे. इथं मी हा घट्ट व्यवस्थित गुंडाळून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला परत याच्यामध्ये मोती ओवून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला राऊंड आकाराचा इथं कुंदनमध्ये ॲड करायचं आहे आणि त्या कुंदनच्या साईजनुसार आपल्याला हे मोती ओवून घ्यायचे आहेत. यानंतर वापरण्यासाठी अगदी सगळ्यात छोट्या साईजचा राऊंड कुंदन मी इथे यूज करणार आहे आणि त्या कुंदनच्या बाजूने जेवढे मोती लागतात तेवढे आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. तर इथे मी हे मोती ओवून घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढ्या साईजचं तुम्ही कुंदन वापरताय त्याच्या अकॉर्डिंग बाजूचे मोती तुम्हाला ॲड करावे लागणार आहेत. तर इथं आपल्या मोती ओवून झाल्यानंतर त्या मोत्यांना आपण पीळ देणार आहोत. घट्ट पीळ द्यायचं आहे अगदी व्यवस्थित. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये राऊंड शेपचा कुंदन ॲड करून घ्यायचा आहे. तर आपल्याला व्यवस्थित अगोदर आकार द्यायचा आहे मोत्यांना आणि त्यानंतर याच्यामध्ये राऊंड शेपचा आपण हा छोट्या साईजचा कुंदन इथे ओवून घेणार आहोत. तर खाचीमधून हा कुंदन ओवून घेतलेला आहे आणि बरोबर ह्या मोत्यांच्या मध्यभागी हा आपल्याला फिट करायचा आहे. त्याच्यासाठी वायर जी आहे ती बेसला आपण इथे गुंडाळून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या मोत्यांच्या मधून आपल्याला वायर पास करायची आहे आणि हा जो कुंदन आहे तो मोत्यांवरती पॅक करण्यासाठी ह्या कुंदनच्या खाचीमधून सुद्धा आपल्याला वायर पास करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व गोष्टी इथे व्यवस्थित अरेंज करायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला कुठूनही वायर ओवावी लागली तरी चालेल, परंतु फक्त ती फिनिशिंगमध्ये ओवायची आहे आणि घट्ट ओढून बांधायची आहे, जेणेकरून ते निसटणार नाही किंवा हा कुंदन जो आहे तो हलणार नाही. तर इथं बघा अगदी व्यवस्थित आपल्याला हा कुंदन पॅक करून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने आपल्याला 2-3 वेळेला हा कुंदन बांधून घ्यावा लागतो. तर वायर जी आहे ती कुंदनच्या खाचीमधून ओवून आपल्याला घट्ट बांधायची आहे. तर अशा पद्धतीने आपण हा दुसरा इथं डिझाईन रेडी केलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता 4 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्याचा लूप बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी 4 मोती ओवून घेत आहे. हे 4ही मोती ओवून झाल्यानंतर याचा पण आपल्याला घट्ट वायर जी आहे ती पीळ देऊन याचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी याला आपल्याला परत पीळ देऊन घ्यायचा आहे आणि बेसला पण वायर गुंडाळून घ्यायची आहे. तर असं केल्यामुळे आपला जो चौकोनी आकार आहे तो व्यवस्थित इथे रेडी होतो. त्यानंतर या चौकोनी आकारावर मी एक सगळ्यात छोट्या साईजचा स्टोन बॉल इथे बांधून घेत आहे. स्टोन बॉल ओवून झाल्यानंतर वायर जी आहे ती बेसला खाली घट्ट गुंडाळून घ्यायची आहे. तर हा जो नथीचा आकार आहे तर आता आपला असा इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर याला थोडासा नथचा आकार आपण वाकून दिलेला आहे.
त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला इथे लॉरियल ओवून घ्यायचे आहेत. तर लॉरियलच्या अगोदर मी इथे गोल्डन मनी एक ओवून घेतलेला आहे आणि त्याला वायर पॅक केलेली आहे. त्यानंतर लॉरियल आपण इथे ओवून घ्यायचे आहेत. तर लॉरियल जे आहेत ते ग्रीन आणि रेड कलरमध्ये मी इथे रेडी केलेले आहेत आणि मोत्यांचे पण काही इथे रेडी केलेले आहेत. तर लॉरियल कसे बनवायचे ते या अगोदरच्या पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण शेअर केलेलं आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. त्या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर जे लॉरियल आहेत ते आपण आता इथं रॅपिंगच्या वायरमध्ये ओवून घेतलेले आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित असे हालते दिसतील. जर बेस वायरमध्ये घातले तर आपले ते हलणार नाहीत, तर त्याच्यामुळे आपण हे रॅपिंगच्या वायरमध्ये घातलेले आहेत आणि नंतर वायर जी आहे ती खाली बेसला गुंडाळून घेतलेली आहे. तर आता आपलं इथं पूर्ण हा नथचा इयरकप रेडी झालेला आहे. एक्स्ट्राची वायर जी आहे ती आपल्या इथं कट करून टाकायची आहे आणि ती कट करण्या अगोदर एकदा आपण सगळीकडे चेक करायचं, सगळीकडे पॅक झालेलं आहे का, आकार व्यवस्थित आहे का, सगळं असं चेक करून घ्यायचं आणि मग वायर कट करायची आहे. त्यानंतर राहिलेली जी वायर आहे त्याचा आपल्याला पाठीमागच्या बाजूला लूप बनवून घ्यायचा आहे. तर दोन्ही कानांच्या साईडचे आपल्याला हे 2 बनवून घ्यायचे आहेत. तर एक जो आहे तो उजव्या साईडचा आणि दुसरा जो आहे तो डाव्या साईडचा आपल्याला असा इयरकप बनवून घ्यायचा आहे. त्याच्या अकॉर्डिंग त्याला असा शेप द्यायचा आहे आणि पाठीमागच्या बाजूला एक छोटंसं लूप परत एकदा आपल्याला प्लायरच्या साहाय्याने करून घ्यायचं आहे. तर दोन्हीचा आकार जो आहे आणि साईज जी आहे ती सेम आहे का हे एकदा चेक करून मग आपल्याला याला लूप बनवून घ्यायचा आहे. तर हा नथ इयरकप जो आहे तो इझी टू वेअर आहे. अगदी बुगडीसारखा आपण हा कानामध्ये वेअर करू शकतो. ज्या छोट्या मुलींच्या कानाला छिद्र नाहीत अशांसाठी सुद्धा हा अगदी यूजफुल असा आहे. तर खालच्या बाजूला आपण एक छोटी मोत्यांची कुडी यूज केली आणि वरच्या बाजूला हा इयरकप कानामध्ये घातला तर अतिशय सुंदर असा लुक येतो. हा इयरकप बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.